इथे भावना कमी वापरल्या जातात, रसिकता शून्य कमी मायनसमध्ये मोजली जातो. आणि म्हणून मला असं वाटलं की हा रिस्पॉन्स कसा होईल. जेव्हा मी राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं होतं तेव्हा मी हे सांगितलं होतं की मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं, माझ्या विचारांशी समरस नाही वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझे राजकारणात वेळोवेळी एक्झिट असते. आणि जो एक्झिट तयार असतो त्याचं राजकारण तो अशा ठिकाणी अशा पद्धतीने करतो की यांच्या कवितेला सगळ्यात पहिले टाळेबंदी मी लागते. कारण आपण त्या देशात राहतो जिथे व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य या दोन्हीलाही तेवढंच महत्व आहे. आणि याच व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कलाकार लोकांना जी मुभा दिली पाहिजे ती मुभा देण्याच्या संस्कृतीत आपण त्यांनी त्यांचं म्हणणं नाही मांडण्याची स्पष्ट सत्य बदलत नाही. आपण कोंबड्या झाकल्याची स्वतः होण्याची सूर्य उगवण्याचं थांबत नाही. आणि सकारात्मक टीका ही सुद्धा ऐकण्याची आपली ताकद असली पाहिजे आणि त्याच्यातून सुधारण्याची तयारी असली पाहिजे. म्हणून मला आज कौतुक करावं वाटतं की थोडंसं कार्यालय चिडचिड केली, तुमचं माझं इम्प्रेशन खराब झालं असेल तर सॉल्व. पण माझी चिडचिडच माझं प्रेम आहे. कारण मी चिडचिड करून डोळे गटावर मी एवढे रसिक झाले त्याचा अशी कार्यक्रम होऊ शकणार नसतात. तुम्ही ज्यांचं नाव आधी घेतलं कवितेत ते कार्यक्रम म्हणजे त्यांना सवय आहे. गाणे बजावणे, नाच गाणे यांची त्यांना सवय आहे. इथे शिकण्याची मला सवय नाही, कारण माझ्या डोळ्याच्या भागात वाटते की लोकांत वयस्कर असली तरी पण शिकती तुम्ही खूप सुंदर ओळी म्हणतात. ते मला परत एकदा ऐकवा नाही आई उभी आहे बाबाच्या तुम्ही त्या ओळी सांगितल्या ते परत एकदा सांग. लेख छातीशी विलगते काय होते, 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 वाघ असतो बाप त्याची गाय होते. घेऊ शकतो आणि वाघाची गाय होते त्या बापाची लेख कधीच वाघी पिशव्या करू सुसंस्कृतपणा ही माझ्या राजकारणातल्या पहिल्या पावलाची घेतलेली शपथ आहे. माझा फॉलोअर सुसंस्कृत असला पाहिजे, तो रसिक असला पाहिजे. रसिक आणि वेगळ्या अर्थाने नका रसिक असला पाहिजे, त्याचा संस्कृतीशी नातं असलं पाहिजे. आज मला वाटतं 24 वर्षाचा माझा प्रवास यशस्वी होत आहे, अशी पिढी घडत आहे आणि ही कशी पिढी